प्रत्येक संघाला वारंवार सूचना द्यायला नको. तुमचा संघ खेळण्यासाठी असेल तर 12वा प्रतिनिधी कॉम्बॉक्स मध्ये नावं सांगण्यासाठी अपेक्षित आहे. अगदी सहज सरळ आणि सोप्या भाषेत आपला राखीव खेळाडू वेळ न दवडता दर मॅचला लगेचच कॉम्बॉक्स कडे आला पाहिजे. थँक्यू. यस, कट कर दिया गेंद को पॉइंट के क्षेत्र में, लेकिन फील्डर मौजूद और इसी के साथ फंस गया, लेकिन ये मौका हाथ में आया था. पॉइंट के फील्डर ने सही थ्रो किया था बॉलर के पास, लेकिन बल्लेबाज पीछे मुड़ के एक बार फिर से अपने घर के अंदर सुरक्षित आ चुके हैं. कोई हानि कोई नुकसान नहीं है. और पहली गेंद इस बार देखा जाए गेंदबाज जो निशान थे उसकी गेंद डॉट चली गई. निशाद स्ट्राइक के ऊपर है. विश्वजीत गेंदबाजी की जिम्मा संभाल रहे. हर्षल स्ट्राइक के ऊपर है. दूसरी गेंद और फिर डिलीवरी भेज दिया गेंद को. इस बार देखा जाए भूमंडल से गेंद सीधी तारामंडल में लंबा छक्का. देखा जाए सामने वी शेप में खेला हुआ ये सीधा स्ट्रोक 6 रन के लिए, और 6 के बदौलत इस बार देखा जाए तो यहां स्वयंभू स्फूर्ति कला टीम का आई अग्निदेवी टीम का खाता ओपन हो चुका है. स्कोर 6. पहला मैंडेटरी पावर प्ले 2 खिलाड़ी गज के बाहर है और दूसरे पावर प्ले के लिए 3 खिलाड़ी बाहर रहेंगे. एक खिलाड़ी डीप मिड विकेट के ऊपर, एक खिलाड़ी लॉन्ग ऑन के ऊपर, लॉन्ग ऑफ के ऊपर. ये फील्डिंग की हुई है रचना कप्तान ने आंकी हुई है. शानदार जानदारी आयोजन खारवी समाज प्रीमियर लीग रत्नागिरी जिला अंतर्गत. आप सभी लोग देख रहे अंपायर की ड्यूटी संदीप पाटिल सर, बैरम दासे नई मुंबई, और प्रशांत जी माली साहब बैरम उरन नई मुंबई. और इस बार देखा जाए फंस गया शॉट, और ये देखिए कैचेस विन द मैचेस कहते जज करना चाहिए था, जानबूझकर छोड़ा नहीं, मगर एक सिंगल मिला. एक सिंगल के साथ आई अग्निदेवी टीम का खाता ओपन हो चुका है. और इस खारवी समाज प्रीमियर लीग के लिए हमारे आदरणीय नरेश कोहली जो वरेडी गांव के हैं, वो महाराज जिन्होंने ढेर सारी शुभकामना दी है. काफी जबरदस्त इंसान नरेंद्र महाराज हमारे कोहली बांधव वरेडी के, जिनके दोस्त ये खारवी गांव में, वेल्लेश्वर गांव में है. वेल्लेश्वर गांव में तो खारवी समाज प्रीमियर लीग के उन्होंने ढेर सारी शुभकामना. कट कर दिया पॉइंट के क्षेत्र में, फील्डर मौजूद है. एक सिंगल जरूर मिलेगा. एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ चुका है 8. नरेश महाराज हमारे वरेडी पेन तालुका के एक बेहतरीन इंसान, और वेल्लेश्वर गांव में उनके सभी जो तांडेल लोग हैं उनके बहुत ही दोस्त है. उनका हार्दिक स्वागत. एक बार फिर से इस बार लॉक किया गेंद को, मिड विकेट के ऊपर गेंद चली गई है, और ये देखिए सुंदर चौवा ठोकर दीजिए. एक वीरा देवी हमारे ग्राम देवता कोहली अग्नि बांधव की एक बार फिर से इस बार ऑन साइड के ऊपर शॉर्ट्स पर लेग के ऊपर से गेंद को खेल दिया है. एक सिंगल चुराया, दूसरे के लिए जा रहे हैं, और इसी के साथ ये दूसरा रन पूरा कर दिया. गुड रनिंग बिटवीन द विकेट. क्रिकेट में तालमेल बहुत ही महत्वपूर्ण है, और इस तालमेल के साथ पहला रन चुराया, दूसरा रन आराम के साथ पूरा कर दिया. इस 2 रनों के बदौलत स्कोर पहुंचा है 14 के घर में, बिना कोई विकेट के नुकसान पे 13 रन पे खेले हर्षद. और इस बार देखा निशाद जो 1 पे खेल रहे. ओवर की समाप्ति हो चुकी है, पहला ओवर खत्म हो चुका है, और पहले ओवर की समाप्ति के बाद रन बन चुके 14 बिना कोई विकेट के नुकसान पे. नेक्स्ट मैच है जल फाइटर बनाम सागर पुत्र के बीच. खूबसूरत ये समंदर, इतना बड़ा समंदर है, और इस समंदर के अंदर हमारे सभी कोहली बांधव जाकर अपनी ड्यूटी निभाने के लिए, लेकिन अभी सरकार के माध्यम से उन्हें सिग्नल मिल चुका है, तो उनके सभी जो बोट है वो इस बार देखा जाए किनारे के ऊपर आ चुके हैं. मच्छी पकड़ने के लिए जाते हैं, बहुत ही मेहनत करनी पड़ती है. जब वो कहानी बता दे, समंदर में जब बड़ी बड़ी लहरें आती है तो
तो सुनने के बाद शरीर के बदन के ऊपर हमारा काटा आ जाता, लोहे हमारे खडे हो जाते. 14 स्कोर. कृपया गाड्या ज्या कोणाच्या असतील त्या आपण बाजूला काढायच्या आहेत, कारण एसटी बिष्टी जात असताना अडथळा होता कामा नये याची दक्षता घ्या. ज्यांच्या कोणत्या गाड्या बाहेर असतील त्या गाड्या आपण सुरक्षित जागेवर जिथं पार्किंग आहे तिथं लावायच्या आहेत. धन्यवाद. स्कोर 15 और गेंदबाज आ चुके हैं. मुझे लग रहा है अक्षय गेंदबाजी करने के लिए आए. आर्यन आए. व्हाट शॉट. स्वीप साउंड बल्ले से डीप एक्स्ट्रा और सीमा रेखा के बाहर गेंद दंदनाती हुई. 4 रन विजयी. व्हाट अ शॉट. स्कोर 19 स्कोर. मस्त इस बार शॉट खेला है हर्षद. लय में आए हैं. वार्ड एक बार फिर से बेहतरीन तरीके से स्लैश किया है गेंद को. डीप कवर सीमा पॉइंट सीमा के बाहर जा रही है. ये दूसरा दंदनाता हुआ चौका ठोक दीजिए. के ऊपर हमला कर दिया है. इस 3 गेंदों के ऊपर 9 रन आ चुके हैं और 4 के बदौलत यहां देखा जाए तो आई अग्निदेवी टीम का स्कोर पहुंचा है 23 बिना कोई विकेट के नुकसान पे. 21 पे खेल रहे हर्षद जी. शॉट डिलीवरी पुल कर दिया गेंद को. एक बार फिर से डीप बैक और ऊपर क्षेत्र खाली है. देखते देखते गेंद रास्ता नाप लिया. तीसरा दंदनाता हुआ चौका. क्या वेळेश्वर भाटी गावचे सुपुत्र सन्माननीय संतोषजी धोपावकर हे आज व्यासपीठावरती विराजमान झालेले आहेत. तरी मी त्यांचं सन्मान करण्यासाठी विनंती करतो. सुदर्शनजी कटनाक आपल्या शुभ हस्ते सन्माननीय वेळेश्वर घाटी गावचे सुपुत्र सन्माननीय संतोषजी धोपावकर यांचं शाल आणि श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करण्यात यावं मी आपणास विनंती करतो. सन्माननीय संतोषजी धोपावकर यांचा सन्मान. और ये आउट. देखा जाए इस ओवर में 27 रन बन चुके. आखिरी गेंद अभी तक शेष है. 27 रन 27 रन और नए बल्लेबाज आ चुके हैं मैदान के अंदर. एक 25 रनों की बहुमूल्य दमदार जानदार तूफानी बेमिसाल दिलेर पारी खत्म हो गई. नाम है बल्लेबाज का हर्षद. और हर्षद चला गया लेकिन वन डाउन बैट्समैन 3 नंबर के ऊपर आ चुके हैं. मौजेस. कृपया बॅट्समन ज्यावेळी आउट होतो तेव्हा डगआउट मध्ये तो दुसरा बॅट्समन आतमध्ये येण्यासाठी जो तयार असतो त्या बॅट्समनने लगेच आतमध्ये यायचं आहे. अदरवाईज मग त्या बॅट्समनला संधी भेटणार नाही खेळण्यासाठी. हा आतमध्ये बाहेर जायच्या अगोदर आतमध्ये आला पाहिजे खेळाडू. डगआउट मध्ये जास्त वेळ दौडू नका. सहकार्य करा. पंचांनी आपल्याला सूचित केलेलं आहे. यस 27 और उस बार देखा जाए अगर लेट करेंगे तो अंपायर आपको आउट देंगे. ये आपको सूचित है. 27 स्कोर मौजेश. नए बल्लेबाज मौजेश आए हुए. खूबसूरत इस बार देखा जाए ये मैदान खारवी समाज प्रीमियर लीग 2023 का क्या सजावट की है इस बार देखा जाए मैदान की.
और इस बार ड्राइव देखने को मिल चुका है। गेंद एक बार गैप में चली गई, लॉन्ग ऑफ खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे। अरे रे 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 भैया, लगता है इस बार देखा जाए इसके हाथ में लगभग देखा है साबुन ज्यादा है। 4 रन। 31-31 स्कोर हो चुका है। हाथ ही इस बार देखा जाए मोजेश ने खुद का खाता ओपन कर दिया। 2 मैंडेटरी पावर प्ले जो इस बार देखा है खिलाड़ी पहले ओवर में 2 बार हो जाते हैं, दूसरे ओवर में लगभग देखा जाए 3 बार हो जाते, वो तो इस बार देखा जाए पावर प्ले वो खत्म हो चुका है। इनके 2 ओवर की समाप्ति के बाद आप देख सकते हैं स्कोर कवर के ऊपर रन बन चुके 31। हॅलो, इथे एक देणगी आली. बोट अर्देवानी नाकवा निवासरामा नाकवा मुलेखंड मुंबई यांच्याकडून 5,000ची देणगी आली. मंडळाच्या वतीने त्यांचे धन्यवाद, आभार. यस, नए गेंदबाज आए ऋषभ. ऋषभ की पहली गेंद तीसरे ओवर की. गेंद बॉडी के ऊपर टकरा गई है, कोई रन नाही आहे. तर याच वेळी आमच्या पेन तालुक्यातील वरेडी गावाचे सुपुत्र अगदी जबरदस्त व्यक्तिमत्व नरेश महाराज साहेब यांनी सांगितलेलं की हरदेव वाणीची बोट आहे ते आदरणीय संतोष तांडेलजी. आराधना बोटचे तांडेल आहेत निवृत्ती तांडेल. आणि या बोटीचे जे आमचे मालक आहेत ते आदरणीय नरेश महाराज अर्थात महाराज आहेत. तर यांनी महाराजांनी सुद्धा या टुर्नामेंट साठी खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत की महाराज इथं लाईव्ह बघत आहेत. महाराज आपलं आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करते. खारवी समाज प्रीमियर लीग साठी नरेश महाराज जे आमचे आहेत वरेडीचे, त्यांच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा. महाराज आपलं टाळ्या वाजून पुन्हा एकदा स्वागत केलं, धन्यवाद. उल्टा और इसी के साथ बाउंड्री की संभावना नहीं हो सकती क्योंकि शॉर्ट फाइनल के ऊपर गेंद आ चुकी डीप फाइनल. अरे भैया गई रे गई, एक बार ध्यान में रखिए गलती माफ नहीं करती. 4 डीजे नो बॉल है क्या? यस, मला वाटते ऑन साइडला 3 प्लेयर आहेत या शॉर्ट फाइनलच्या स्थितीमध्ये. क्रिकेटचे नवीन नियम आहेत आणि आता मात्र नवीन नियम आल्या कारणानं आपल्याला त्या नियमाची बांधिलकी आपल्याला करायला लागेल. फाईन लेगला 3 खेळाडू असल्या कारणानं पंचांनी नो बॉल घोषित केलेला आहे. तिथं 3 ठेवू नये. एक प्लेयर चालेल, अधिक दुसरा चालेल, परंतु तिसरा जमत नाहीये आणि नाही ठेवायचं झालं असं ते आहे. म्हणजे असं झालं की जुन्या काळातला खेळ बघायला भेटला. धन्यवाद. पण दंड आपल्याला भेटलाय. स्कोर अगली गेंद फ्री हिट है 36 स्कोर. महाराज इस प्रीमियर लीग को देख रहे हैं नरेश महाराज हमारे. 36 स्कोर 36. खारवी समाज प्रीमियर लीग को इस बार देखा सभी लोग देख रहे, सभी का हार्दिक स्वागत. में अमित जी बात के सेवा के लिए हाजिर और हमारे साथ कमेंट्री बॉक्स में महाराष्ट्र के मशहूर एंकर रायगढ़ भूषण पुरस्कार से जिन्हें सम्मानित के आदरणीय नीतीश पंडित सर यहाँ मौजूद है. वो आएंगे अगले मैच के लिए, लेकिन ये इनिंग बहुत ही महत्वपूर्ण है. 6 ओवर की ये मैच है. मैचेस जल्दी जल्दी खत्म हो जाएगा तो हमें कुछ अलग दृश्य आपका देखने को मिल जाएगा, ऐसा हम इंतजार करें. लेकिन मैचेस जल्दी खत्म होना चाहिए, खेल रंगीन होना चाहिए. जोरदार हिटिंग करने गए थे लेकिन गेंद बल्ले के ऊपर आई नहीं है. गेंद डॉट चली गई है. और क्रिकेट में कहते हैं ना कि चकमा देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता है. टीम का स्कोर 36 के घर में. कल का शुभारंभ का दिन था और उसी तौर के ऊपर बहुत मजा आया. इस बीच तीसरा ओवर जारी है उर्द विकेट से. इतनी शॉर्ट पिच डिलीवरी डाली और विकेट कीपर ने इस बार बैकफुट पर जाकर पूरी तरह से इस बार देखा. थोड़े स्टंप उन्होंने छोड़ दिए थे लेकिन इस बार गेंद और बल्ले के बीच कनेक्शन हुआ नहीं है. डॉट गेंद चली गई है. अच्छी गेंदबाजी चल रही इस बार देखा जाए गेंदबाज विश्वजीत की, ऋषभ की, माफ कीजिए ऋषभ की.
और ऋषभ की इस बार देखा जाए अभी तक का 3 गेंदें शेष है। आज 10वीं कक्षा का रिजल्ट है। आज है तो मुझे लगता है अंपायर हमारे राजेंद्र गरज साहब इनके सुपुत्र है, वो जब भी रिजल्ट आ जाएगा वैसे उनके जेब के अंदर से आज की पार्टी रत्नागिरी जिले के अंदर धूमधाम से और गई, लेकिन टाइमिंग चुका है। इस बार ट्राई करना चाहिए। यंगस्टर खिलाड़ी तुम ट्राई नहीं करेंगे तो कब करेंगे बूढ़े जगह स्टाइल में? जवानी का जोश कुछ अलग हो जाता है। झुकते हैं पर्वत भी कई कई, रुकते हैं दरिया भी कई कई, बस रुकती नहीं रवानिया और झुकती नहीं जवानी का। पीछे बैठे आदमी को पूछो, नाम है राजेंद्र गरज। 38 स्कोर और वो छोटे अंपायर है ना, उनके रवानी खतरनाक है, जोश। 38 स्कोर हो चुका है। वाह, रिवर्स स्वीप का ये बेहतरीन स्ट्रोक। 4 रन हो सकते मेरे हिसाब से। क्या गेंद ने फंसाया फील्डर को, कह दिया टाटा बाय बाय, इशारा अच्छा। दाव संख्या 42 और 4 के बदौलत निषाद पहुंच चुके 12 पे। ऋषभ तुम गेंदे खराब डाल रहा है, इसका कारण क्या? और तुम शॉर्ट पिच डिलीवर रख रहा है। शॉर्ट पिच डिलीवरी में क्या कहते हैं, बल्लेबाज के पास मौका होता है 4 रन। पंद्रह रन इस ओवर में आए हैं और अंपायर की जोड़ी भी देखिए। आज मुझे लग रहा है कि अंपायर ने सूचित किया है कि मेरा जो कल पॉकेट रात को गुम हुआ था वो सुबह मिलने के बाद आज मेरे तरफ से तुमको कोई ना कोई बड़ी गिफ्ट है। धन्यवाद माली साहब। यस सर, नेक्स्ट मैच जल फाइटर बनाम सागर पुत्र दोनों कप्तानों को सूचित कर रहे हैं कि इस इनिंग के बाद आप टॉस करने के लिए टॉस बॉक्स में आइए। इस बार देखा जाए सागर पुत्र टीम और जल फाइटर पानी लेके जाइए, खिलाड़ियों को पानी दीजिए। 3 ओवर खत्म हो चुके। 3 षटका नंतर आई अग्निदेवी संघाची धावसंख्या आहे ती 46, 1 गडी बाद 46। पावर आ गए ना? स्टार टेनिस क्रिकेट पावर आ गई क्या? ओके, पावर इज इंपॉर्टेंट बात है। संदीप पाटिल साहब से पूछो क्या पावर में क्या मजा होती है। लॉन्ड्री की पावर और दासे के संदीप पाटिल सर की पावर ऐसी मजबूती की है ना। दनके में मन का और मिड विकेट के ऊपर गेंद, एक सिंगल और इसी के साथ दूसरे के लिए पलटने जा रहे हैं। थ्रो जल्दी करो भाई साहब, इंतजार मत करो, किसी के ऊपर रुको मत। और 2 रन इकट्ठा हो चुके और इसी के साथ लगभग देखा जाए 2 के साथ आई आगरी देवी टीम का स्कोर 49, लॉस ऑफ 1 विकेट। गेंदबाज इस बार देखा जाए विश्वजीत, कोटे का दूसरा, पारी का चौथा ओवर लेके मोजेस स्ट्राइक के ऊपर है। मोजेस ने इस बार देखा जाए डीप एक्स्ट्रा कॉर्नर खेला हुआ शॉट है, एक सिंगल और इसी के साथ ये दूसरा पूरा कर दिया। गुड रनिंग बिटवीन द विकेट। पहला रन जब तेज गति के साथ लिया, दूसरा पूरा कर दिया। 2 के साथ देखा जाए तो टीम का स्कोर आगे बढ़ चुका है और इसी के साथ लगभग देखा जाए आई आगरी देवी टीम की 50 मतलब 51 रन बोर्ड के ऊपर लग चुके। बढ़िया बल्लेबाजी। मोजेश 8 पे खेल रहे और शॉट अच्छा है, लेकिन मिड विकेट के ऊपर फील्डर मौजूद है। एक सिंगल और इसी के साथ ये दूसरा पूरा कर दिया। गुड रनिंग बिटवीन द विकेट। 2 के साथ स्कोर आगे बढ़ चुका है 53 के घर में। जो हमारा ब्लैक बोर्ड है उसके ऊपर भी हमें हमारे साथी बता रहे कितने रन हो चुके और अच्छा योगदान दे रहे। चौथा ओवर चल रहा है और इस बार फुल लेन की ये गेंद थी, पैडर बैट के बीच में फेंका हुआ शॉट, डीप बैकवर्ड करने के ऊपर गेंद चली गई है। खिलाड़ी गेंद को उठाते समय 2 रन इकट्ठा कर चुके। गुड रनिंग बिटवीन द और तीसरा खराब थ्रो।
3 रन इकट्ठा कर चुके और 3 के बदौलत यहाँ देखा जाए तो स्कोर आगे पहुंचा है 56 के घर में। इस बार देखा जाए यहाँ 1 विकेट के नुकसान पे हर्षद 25 रनों की पारी बनाकर चले गए। अंपायर थोड़े से इस बार थोड़े लचक गए थे उनके पैर, ऐसा इस बार कैमरे में यहाँ दिख रहे। संभाल के आखिरी 2 बॉल शेष इस ओवर की। कुछ बातचीत हो रही दोनों खिलाड़ियों के बीच। श्रीदेव वेलनेश्वर खारवी समाज पुरस्कृत खारवी समाज प्रीमियर लीग 2023 फुल टॉस गेंद, लेकिन खिलाड़ी और लॉन्ग लेग के ऊपर चौका। इंतजार मत करो। साठ के घर में औसदैट अपील की है। अपील करने की मांग अंपायर के पास की थी, लेकिन अंपायर खुद कह रहे कि इस बार पिचिंग अच्छी नहीं है। ओवर की समाप्ति, 4 ओवर की समाप्ति के बाद आप देख सकते आई आगड़ी देवी टीम का स्कोर पहुंचा है 61 के घर में। लॉस ऑफ 1 विकेट लेग बाई के रूप में रन आ चुका है और 61 रन स्कोर बोर्ड के ऊपर 1 विकेट के नुकसान पे अभी तक याद देखा जाए तो मेरे हिसाब से 12 गेंदों का खेल शेष है, 2 ओवर की मैच शेष। चला पाणी घेऊन जायचं आतमध्ये, पंचांना पाण्याची गरज आहे आणि खेळाडूंनाही पाणी आपण घेऊन जा, हीट जास्त आहे। अरे डीजे मास्टर कोई ऐसे गाने मराठी के धड़काओ। तेरे बाप की शादी है क्या रे? और जो गर्विदा है उसको डाले तू। तेरी झलक कर हरी गोविंद हरी गोविंद। हाँ बिल्कुल बिल्कुल, धन्यवाद दीजिए समीर धोपावकर साहब, जिन्होंने बड़ी मेहनत और मशक्कत ली है और उन्होंने हमारे लिए ये कुछ बंदोबस्त किया। समीर जी आपका हम बहुत बहुत आभारी आहे। कहते आहे ना की पाहुणे आल्यानंतर पाहुण्यांचं स्वागत केलं की पाहुणे तीच आठवण घेऊन घरी जाऊन सांगतात काय आमचा मित्र आहे रत्नागिरीला, हे महत्वाचं आहे मित्रांनो। यस प्रदीप जी हमारे नाखवा करंजा मच्छीमार सोसाइटी के चेयरमैन, उनके दामाद इस मैच को देख रहे हैं। भरत बोरे साहब लाइव देख रहे हैं, उनका हम हार्दिक हार्दिक स्वागत कर रहे हैं। इस गांव के और इस बार हक किया है, क्या 4 या छक्का हो सकता है, क्या बाउंड्री, ऐसा लग रहा है मेरे हिसाब से। ये हुक किया ना आपका पसंदीदा शॉट है। मैंने कल खाना खाना जब खा रहे थे तो महेंद्र अमरनाथ साहब जी का जिक्र किया। हुक के लिए काफी मारते, जबड़ा टूटा था, 60 टांगे पड़ चुके थे, फिर भी आकर माइकल होल्डिंग को छक्का मार दिया था। स्कोर 64 स्कोर। आप आराम के साथ, लेकिन तो मैच देखिए 2-2 स्कोरर बैठे हुए स्टार टेनिस क्रिकेट .in संतोष नानेकर साहब जी के 64 स्कोर, धावसंख्या 64। पांचवी ओवर जारी है। पकड़ ले और इसके साथ आउट खिलाड़ी।
के गाने लगा, जहां से लोगों का दिल खुश हो जाएगा, क्योंकि गर्मी अभी हो चुकी, जून में बारिश का सिग्नल आ रहा है। नहीं बल्लेबाज कैलाश, हाँ यस, डीजे रुक, तू लगाने का नहीं, मैं जब तक नहीं बोलता तब तक शांत रहने का। 64 स्कोर। नहीं बल्लेबाज कैलाश आए। ओ अच्छी बॉल, लेकिन रन आउट का मौका, मारवा लगता है बोर्ड के ऊपर कंचे ज्यादा खेला हुआ है। आए क्या और कैलाश जल्दी वापस चले गए क्या? कई बार हम मगर मोजेश मैदान से बाहर चले गए, जिन्होंने इस बार देखा जाए अपनी टीम के लिए 13 रनों का योगदान दिया है, और 64 पे इस बार देखा जाए यहां और नए बल्लेबाज आ चुके हैं। 3 विकेट बाहर गए दिलीप। कल के दिन में स्वयंभू स्फूर्ति कला टीम ने 2 मैचेस जीते हुए। नेक्स्ट मैच जल फाइटर बनाम सागर पुत्र के बीच है। दोनों कप्तानों को हम सूचित कर रहे हैं कि टॉस करने के लिए हमारे टॉस बॉक्स के ऊपर आइए। कैमरामैन को पानी दो, नहीं तो चक्कर आ जाएगी और नीचे गिर जाएगा। क्योंकि गर्मी ज्यादा है। दिलीप नए बल्लेबाज आ चुके हैं। स्कोर 64, लॉस ऑफ 3 विकेट। आई आगड़ी देवी टीम। अच्छी, इस बार शॉट अच्छा है, ऑन साइड के ऊपर खेला हुआ, लेकिन फील्डर वहां मौजूद है। एक और इसी के साथ ये 2 रन इकट्ठा कर चुके हैं। गुड रनिंग बिटवीन द विकेट, और 2 रनों के साथ लगभग दिलीप ने खुद का खाता ओपन कर दिया। 2 के साथ दिलीप ने टीम का स्कोर आगे बढ़ा दिया। आई आगड़ी देवी टीम का स्कोर पहुंचाए 66, धाव संख्या 67। इस ओवर की अभी तक मेरे हिसाब से यहां 2 गेंदें शेष है, और बैकफुट पर जाकर इस गेंद को पुल करने का जो इरादा था बल्लेबाज के मन में, और गेंद बल्ले के ऊपर आई नहीं है। गेंद विकेट कीपर के हाथों में। डॉट गेंद की समाप्ति हो चुकी है। 66 रन, लॉस ऑफ 3 विकेट। 5 ओवर की आखिरी बॉल शेष। खारवी समाज प्रीमियर लीग 2023 टॉस करने के लिए जल फाइटर कप्तान और सागर पुत्र कप्तान आई है। 66, अंतिम बॉल, राइट अबाउट द विकेट। और एक बार फिर से पुल करने जरूर गए थे, लेकिन एक सिंगल तो जरूर मिलेगा, और एक सिंगल के साथ टीम का स्कोर आगे बढ़ चुका है। दिलीप पहुंचे 3 पे, ओवर की समाप्ति हो चुकी है। 5 ओवर की समाप्ति के बाद आई अगड़ी देवी टीम का स्कोर पहुंच चुका है स्कोर बोर्ड के ऊपर 67, यानी कि 67 रन। 3 विकेट के नुकसान पे 5 ओवर के बाद 5 षटकानंतर आई आगडी देवी संघाची धावसंख्या ती 67, 3 गडी बाद 67, 5 षटक संपली गेली। और इस पारी का ये आखिरी ओवर, जिसे हम स्लॉग ओवर कहते, जिसे हम डेथ ओवर कहते, मराठी में इसे कहते हनामारी का ये ओवर है। और इस आखिरी ओवर के ऊपर आई आगडी देवी टीम के बल्लेबाज इस गेंदबाज के ऊपर कैसा हमला करेंगे या गेंदबाज इस बल्लेबाजों को रोकेंगे, ये तो वक्त बताएगा, क्योंकि क्रिकेट में भविष्यवाणी दोहराई न जाती। अनिश्चितताओं का खेल क्रिकेट कहा गया है। जल फाइटर टीम और सागर पुत्र टीम नेक्स्ट मैच है, और आपको दोनों कप्तानों को सूचित है टॉस करने के लिए टॉस बॉक्स में आइए। ये इनिंग के बाद आप टॉस कीजिए। मुझे लग रहा है 15 हमारे यहां लगभग देखा जाए जो
पेविलियन कक्ष है, वो छोटे छोटे तंबू खड़े कर दिए हैं। खूबसूरत ये बॉन्ड लाइन का शॉट अच्छा है, लेकिन इस बार गैप में गेंद है। लंगोट और मिड विकेट खिलाड़ी गेंद के पीछे दौड़ रहा है, लेकिन 2 रन इकट्ठा कर चुके, 2 के बदौलत स्कोर आगे पहुंच चुका है। 71-71। आखिरी 4 बॉल शेष इस आखिरी इनिंग की आखिरी ओवर की। और जोरदार प्रहार करने गए बल्ले का बेहतरीन हिस्सा लग चुका है। और विकेट कीपर की चतुराई देखिए, फंस गया तू मुझे क्या लगता है, और आउट। पुत्र कॅप्टन आपण टॉस साठी या। स्कोर 71, धावसंख्या 71, 4 मोरे मैदानाच्या बाहेर गेलेले आहेत। आखिरी 3 बॉल शेष इस आखिरी ओवर की इनिंग के। प्रशांत माली सर नई मुंबई उड़न जो बालई गांव के सुपुत्र, और संदीप पाटिल सर नई मुंबई जासई, और राजेंद्र घरत नई मुंबई उड़न नवीन सेवा के सुपुत्र, तीनों अंपायरों की तीगड़ी इस बार यहाँ खारवी समाज प्रीमियर लीग के लिए पहुंच चुके। लेकिन कल का हमारा पहला दिन था, इसलिए हम स्कूल में जल्दी ही सो गए। लेकिन आज का दूसरा दिन में माली साहब की हालत खराब होगी, ऐसा खबरीलाल का कहना है। और खबरीलाल हमारे पीछे बैठे हुए, लगता है संदीप पाटिल सर तैयार है इनके ऊपर हमला करने के लिए। लेकिन आखिरी 3 बॉल शेष है, और देखना पड़ेगा पॉइंट है किस बार देगा। शॉट थर्ड मैन, शॉट कवर ऑफ साइड के ऊपर, ऑन साइड के ऊपर शॉट फाइन लेके, और बाकी खिलाड़ी बाउंड लाइन पे कप्तान ने तैनात कर दिए। पवन की ये बॉल इस बार देखा सामने स्ट्रोक वी शेप में खेला हुआ शॉट है, लेकिन एक सिंगल मिलेगा। लॉन्ग ऑफ खिलाड़ी ने बढ़िया तरीके से कवर किया, मगर मिलेंगे इस गेंद के ऊपर 2 के साथ आई आगरी देवी टीम का स्कोर पहुंचा है 73। स्वयंभू स्मृति कला टीम ने टॉस जीता और पहले गेंदबाजी करने का फैसला किया। नेक्स्ट मैच जल फाइटर बनाम सागर पुत्र के बीच। फुल टॉस गेंद जरूर है, लेकिन टाइमिंग ठीक ठाक हुआ नहीं है। मिड विकेट के ऊपर गेंद चली, और इसी के साथ ये रनआउट का मौका, लेकिन बल्लेबाज सुरक्षित क्रीज के अंदर। 2 रन तो मिल चुके, और 2 रनों के बदौलत यह आई अगड़ी देवी टीम का स्कोर पहुंचा है 75। 75, और इस ओवर की आखिरी बॉल शेष है। इस इनिंग की आखिरी गेंद, आखिरी गेंद के ऊपर विकेट आएगी क्या, कितना सिंगल डबल ट्रिपल चौवा या छक्का मिलेगा, वक्त बताएगा। और एक बार फिर से इस बार बल्ले का बेहतरीन हिस्सा जरूर लग चुका है। सिंगल जरूर मिलेगा ऐसा लग रहा है, लेकिन एक ही सिंगल मिलेगा 76। और ये रन नहीं भाई साहब, नहीं, ओ भाई साहब क्या करे तू, अभी वो कानून बदल गया है, उधर आउट दिया तेरे को, स्टॉप किया, इसका मतलब रुकना ही चाहिए। लेकिन अभी तो इस बार देखा जाए 75, 75 रन स्कोर बोर्ड के ऊपर, और जीतने के लिए स्वयंभू स्मृति कला टीम को 76, 76 रनों की जरूरत है। कल के दिन में स्वयंभू स्मृति कला टीम ने 2 मैचेस जीते हुए हैं। अब आई आगरी देवी टीम की गेंदबाजी कैसी होगी, स्वयंभू स्मृति कला टीम की बल्लेबाजी कैसी होगी, ये तो वक्त बताएगा। लेकिन हम चलते एक बार फिर से माइक्रोफोन को बदलाव देते जी, पंडित इनकी जुबानी सुनिए।
हॅलो हॅलो चेक. चला जल फायटर आणि सागर पुत्र कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी यायचं आहे. हॅलो. आम्हाला या स्पर्धेसाठी KPL पर्व 4 यासाठी श्रीदेव वेळणेश्वर खारवी समाज प्रीमियर लीग 2023 पर्व 4 यासाठी स्पर्धेतील चषके व रक्कम जे आम्हाला दिलेल्या ती पुढील प्रमाणे. प्रथम क्रमांक चषक सौ समीक्षा संतोषजी तांडेल, श्री संतोष केशव तांडेल यांच्याकडून प्रथम चषकाचं आम्हाला सन्मान दिलेला आहे. त्याचप्रमाणे प्रथम क्रमांक रोख रक्कम 1 लाख रुपये भगवती जनरल स्टोर्स श्री पप्पू शेठ आणि श्री नरेंद्र मोदी कफरेड यांच्याकडून 1 लाख रुपयाचं आम्हाला पहिलं पारितोषिक हे आम्हाला प्रदान झालेलं आहे. त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांकाचा चषक स्वर्गीय सुधाकर रामदास धोपावकर, स्वर्गीय सुहासिनी सुधाकर धोपावकर यांच्या स्मरणार्थ श्री रुपेश सुधाकर धोपावकर, श्री विश्वास सुधाकर धोपावकर, श्री ओंकार सुधाकर धोपावकर, श्री चैतन्य सुधाकर धोपावकर आणि सौ आस्मी किरण पावरी यांच्याकडून आम्हाला द्वितीय क्रमांकाचा चषक हा प्रदान झालेला आहे. त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांक रोख रक्कम ही 75,000 रुपये श्री आयोजक श्रीदेव वेळणेश्वर यांच्याकडून हे प्रदान करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे तृतीय क्रमांक चषक स्वर्गीय सावित्री देवजी शिरगावकर हिच्या स्मरणार्थ श्री महेंद्र देवजी शिरगावकर यांच्याकडून तृतीय क्रमांकाचा चषक हा आम्हाला या स्पर्धेसाठी प्रदान केलेला आहे. त्याचप्रमाणे तृतीय क्रमांकाची रोख रक्कम 30,000 श्रीदेव वेळणेश्वर मंडळ आयोजक यांच्याकडून ही आम्हाला प्रदान करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे चतुर्थ क्रमांक चषक श्री गजानन कानू धोपावकर यांच्याकडून हा चतुर्थ क्रमांकाचा चषक हा देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे चतुर्थ क्रमांक रोख रक्कम 20,000 रुपये श्रीराम ग्रुप वेळणेश्वर यांच्याकडून हा 20,000 रोख रक्कम रुपये आम्हाला देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे शिस्तबद्ध संघ याच्यासाठी चषक शिवशंभू ग्रुप वेळणेश्वर यांच्याकडून, मालिकावीर चषक फिशरमॅन ग्रुप वेळणेश्वर यांच्याकडून, मालिकावीर चषक याच्यासाठी वस्तू स्वरूपात जे देण्यात आलेले आहे ते बोट दत्त गगनगिरी, नाकवा श्री घाऱ्या नारायण तांडेल, श्री सोमा नारायण तांडेल, श्री शंकर नारायण तांडेल हे वेळणेश्वर गावातील नाकवा यांच्याकडून मालिकावीरसाठी फ्रीज देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे सेमीफायनल चषक 1 आणि सेमीफायनल चषक 2, सेमीफायनल 2 चषक किंग स्टार ग्रुप वेळणेश्वर यांच्याकडून देण्यात येणार आहे. सेमीफायनल 3 सामनावीर चषक सौ विनीता उदय पावरी, श्री उदय विश्राम पावरी यांच्याकडून देण्यात आलेला आहे. फायनल मॅच साठी सामनावीर चषक मंगलमूर्ती मित्रमंडळ वेळणेश्वर यांच्याकडून देण्यात आलेले आहे. फायनल मॅच सामनावीर याच्यासाठी वस्तू स्वरूपात फ्रीज देण्यात आलेले आहे. सौ अंकिता परिवर्तन लोकरे सातारा हिच्याकडून फायनल मॅच सामनावीर साठी फ्रीज देण्यात आलेला आहे. उत्कृष्ट फलंदाज चषक बोट हरहर बोले तांडेल श्री संदीप अनंत पालशेतकर व खलाशी वर्ग यांच्याकडून देण्यात आलेला आहे. उत्कृष्ट फलंदाज एअर कूलर कैलासवासी सुरेश भाग्या धोपावकर यांच्या स्मरणार्थ श्री सागर सुरेश धोपावकर आणि श्री उमेश सुरेश धोपावकर यांच्याकडून. उत्कृष्ट गोलंदाज चषक बोट पांडुरंग विठेवरी तांडेल श्री जयदास पांडुरंगजी तांडेल व खलाशी वर्ग यांच्याकडून उत्कृष्ट गोलंदाज चषक देण्यात आलेला आहे. उत्कृष्ट
गोलंदाज वस्तू स्वरूपात एअर कूलर म्हणून कुमार प्रियांश विनायक मोरे यांच्याकडून देण्यात आलेला आहे. एअर कूलर उत्कृष्ट गोलंदाज या वस्तू स्वरूपात. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक चषक अचानक मित्रमंडळ वेळणेश्वर यांच्याकडून देण्यात आलेला आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक वस्तू स्वरूपात वॉटर फिल्टर म्हणून देण्यात आलेलं ते म्हणजे अचानक मित्रमंडळ वेळणेश्वर यांच्याकडून. उत्कृष्ट कर्णधार चषक रुद्राक्ष बोले ग्रुप व रुद्र बोले ग्रुप यांच्याकडून देण्यात आलेला आहे. षटकारांचा बादशाह चषक विके स्टार ग्रुप यांच्याकडून दिलेला आहे. चौकारांचा बादशाह चषक स्वर्गीय कृष्ण महादेव पाटील यांच्या स्मरणार्थ श्री सागर कृष्ण पाटील यांच्याकडून देण्यात आलेला आहे. ऑरेंज कॅप चषक एम स्टार ग्रुप यांच्याकडून देण्यात आलेला आहे. पर्पल कॅप चषक एम स्टार ग्रुप वेळणेश्वर यांच्याकडून. बेस्ट फिनिशर चषक काळभैरव ग्रुप ब वेळणेश्वर यांच्याकडून देण्यात आलेला आहे. उगवता तारा चषक जय गणेश ग्रुप वेळणेश्वर यांच्याकडून. उत्कृष्ट यष्टीरक्षक चषक श्री देवेंद्र नारायण तांडेल श्री रवींद्र नारायण तांडेल यांच्याकडून. धन्यवाद. दानशूर दात्यांचं पुनश्च मी मनपूर्वक KPL 2023 दरम्यान आभार व्यक्त करतो तुमच्या उदात्त भावनेतून. कारण देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देता देता घेणाऱ्याचे हात घ्यावेत. इथं मात्र दिला दानका. चेंडूवरती चेंडू पाठवला डीप एक्स्ट्रा कव्हर कडे. चेंडू सीमा रेषा छेदून जिंदगी के बाद भी जिंदगी के साथ भी सामन्याची सुरुवात आणि सामन्याची सांगता अगदी जशी व्हावी तशी करताना दिसतोय. पहिल्या चेंडूवरती आलेला खरपूस एक खणखणीत चौकार. अतिशय चांगल्या प्रकारचा खेळ मैदानावरती पाहायला मिळतोय. आई आगडी देवी विपक्ष स्वयंभू स्फूर्ती कला. दोन्ही संघाच्या संघनायकांमध्ये जेव्हा नाणेफेकीचा कौल झाला त्यावेळेस अगदी विचारलं कारण स्वयंभू स्फूर्ती कला या संघाच्या संघनायकांना सांगितलं की 60 पर्यंत रोखून ठेवण्याचा प्रयत्न करू. परंतु प्रतिस्पर्धी टीम आई आगडी देवी यांच्या कर्णधारानं मात्र सांगितलं आमचा लक्ष्य 75 किंवा 80 असेल आणि 77 धावसंख्या या उभ्या केल्यात. गोलंदाजीतून रोखता येतील का? गोलंदाजी मार्कवर आहे मयूर. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिल्या षटकातील दुसरा चेंडू. उजव्या यष्टीच्या अगदी जवळून जाणारा चेंडू सफल होण्याचा प्रयत्न केला. स्वतः कर्णधार असावा मला वाटतोय विश्वजित त्या ठिकाणी. या विश्वजितनं पहिल्या या अगदी 2 सामन्यामध्ये उत्तम कामगिरी केली. कर्णधार कसा असावा याचं उत्तम उदाहरण आपल्याला या विश्वजितच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय. आणि तोच विश्वजित बॅट घेऊन स्वतःच्या संघासाठी संपूर्ण संघाची मदार खांद्यावरती घेऊन अगदी आपली नौका सांभाळताना दिसतोय. या बलाला उखडल्या यष्ट्या विश्वजितला परतावं लागेल. लगी तो ताली नाही तो गाली या उक्तीप्रमाणे विश्वजित होतोय. त्रिफलाचित बाद विश्वजित बॅक टू पॅव्हेलियन. होतानाच मी उल्लेख केला असता मित्रहो आज त्रयोदशी आहे. ज्येष्ठातील कोण विसरणार 350 वर्षापूर्वी काशीच्या गागा भट्टांनी सप्त नद्यांच्या शतशत धारा त्या राजांच्या डोक्यावरती सोडल्या. 6000 मावल्यांनी भरले दरबारात एकच ललकार दिली होती. ती ललकार आज या खऱ्या अर्थानं आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं KPL समाजातून आणि माझ्या KPL 2023च्या पर्वातून दिली जाईल. रयतेचा जाणता राजा जाणता झाला. ज्यानं स्वतःसाठी कधीही जीवन जगलं नाही आणि आज तादायत या हिंदवी स्वराज्यावर आत्ताचा महाराष्ट्र पूर्वी याला देवगिरी असं म्हटलं जायचं. या देवगिरीवरती हा भगवा फडकला गेला आणि मराठी मनाचा पहिला राजा या भारतवर्षात राजा झाला. नाव आहे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना आज मानाचा मुजरा KPL 2023 दरम्यान.
जाऊया परत एकदा मैदानावरती. खरं तर राजांच्या चरित्रावरती बोलायचं तर संबंध दिवस अगदी ज्यांच्यावरती जाईल. अतिशय सुरेख सरळ हाताने खेळण्याचा प्रयत्न सक्सेसफुल. चेंडू सरळ जातोय सीमा रेषेच्या बाहेर. हा येतोय आपल्या बॅट मधून एक खणखणीत वन बाउन्स चौकार. जे माझे कमरेच्या कशाला गुंडाळून घेऊन जायचे प्रत्येक मोहिमेवरती. माझे राजेही शिवभक्त होते. हा वेळणेश्वर सुद्धा त्या वेळणेश्वराचा निस्सीम भक्त आहे. आणि आज खऱ्या अर्थानं त्या गावाला अभिमान वाटावा अशी स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीसाठी येतोय. आली जवळजवळ 9 दिवस ही स्पर्धा होईल. परंतु आजचा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातील पहिली मॅच आपण पाहतोय. आई आगडी देवी विपक्ष स्वयंभू स्फूर्तिकाला भाटी. पंचांच्या उजव्या हातानं मारण्याचा प्रयत्न. या वेळेला आखोट टप्प्याचा करपूस समाचार. परत एकदा बॅक टू बॅक आपल्या बॅट मधून आलेला हा खणखणीत चौकार. सामना सुरू आहे की हायलाइट कळत नाही. कारण बॅक टू बॅक म्हणजे विश्वजितनं चौकार, त्याच्यानंतर लगेचच वन डाऊन साठी रोहित येतोय. हिट करतोय 2 चेंडू, सरळ पाठवतोय वन बाउन्स बाउंड्री. आणि 3 चेंडूंमध्ये 12 धावसंख्या. आता मात्र चेंडू संपले गेले 5. या षटकातील निर्णायक शेवटचा चेंडू असावा मयूरचा. मयूर संपूर्ण संघाची मदार या मयूरच्या खांद्यावरती असताना अगदी गोलंदाजीतून निष्णात गोलंदाजी करत होता. कारण विश्वजित सारखा मोठा मासा गळाला लागला, या फाशात अडकला, त्यावेळेला आई आगडी देवी या संघाच्या खऱ्या अर्थानं पंखांना बळ मिळालं. विश्वजित गेलाय, परंतु विश्वजितची जागा भरून काढण्यासाठी आलेला रोहित हा काही शांत बसत नाही. आपल्या बॅट मधून लगावतोय 2 खणखणीत चौकार. आखूट टप्प्याचा चेंडू. परत एकदा तेवढीच शितापीनं पकडली झेल. बॅक टू बॅक एक यशस्वी षटक. दुसरा फलंदाज होतोय बॅक टू पॅव्हेलियन. दोन 2023च्या पर्वाचं, चौथ्या पर्वाचं ध्वनी प्रक्षेपणाचं काम दिलंय सलमान डीजे यांना. आपण पाहू शकाल अगदी कालपासून या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या ध्वनी फीत प्रसारित आणि संचलित होत आहेत. 2 झटके लागले, 2 मोहरे गारद झाले आणि 2 सफलता प्राप्त झाल्यानंतर धावसंख्या धावपटलावरती 2 बाद 12. आता निश्चित 12 कुणाचे वाजतील? आई आगडी देवी टीमचे की स्वयंभू स्फूर्तिकाला? वेळ सांगून ठेवणार कोण जिंकला जाईल. खरं तर आई आगडी देवी टीमसाठी ही मॅच महत्वपूर्ण आहे. कारण आतापर्यंत स्वयंभू स्फूर्तिकाला ही 4 गुणसंख्येनं, सागरपुत्र हा सुद्धा 4 गुणसंख्येनं. इथं जर पाहिलं तर ग्रेट चॅलेंज, दी ग्रेट चॅलेंजर आणि त्याचबरोबर जल फायटर हे 2 संघ अजूनही गुण संपादन करू शकले नाहीत या शृंखलेमध्ये. आपलं अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल खरं तर लीगला ट्राय बट डोंट क्राय असं म्हटलं जातोय. प्रयत्न करत राहावे आणि प्रयत्न करता करता अगदी अंतिम टप्प्यात जरी यश मिळालं ना तरी प्रीमियर लीग मध्ये अगदी आपलं नाव अगदी चॅम्पियन ट्रॉफीवरती कोरता येतोय. ते करता येईल का जल फायटरला किंवा दी ग्रेट चॅलेंजरला? ते पाहायला मिळेल आपल्याला पुढच्या सत्रात. जाऊया परत एकदा मैदानावरती. गोलंदाजी मार्कवर नवीन आलेला गोलंदाज, नाव आहे निशांत. निषाद, अगदी निषाद गोलंदाजी मार्कवर मध्यम गतीचा गोलंदाज, टॉप ऑर्डरला खेळणारा खेळाडू. इन ॲट नंबर 4 वरती येतोय. नाव आहे शुभम. शुभम पाहायचं काय करतोय, कारण आतापर्यंत खरं तर क्षेत्ररक्षकाने ज्या कॅच झेल पकडला नाव होतं त्याचं मोजेश. मोजेश खेळण्यासाठी सुद्धा आला होता. ज्या वेळेला खेळताना एक चांगल्या प्रकारचा खेळ मोजेश कडून झाला असं वाटतं. 13 धावसंख्या वैयक्तिक कोट्यावरती मोजेशच्या, 16 धावसंख्या मला वाटतोय त्याच्या कोट्यात. असा हा मोजेश म्हणजे अष्टपैलू खेळाडू आहे आई आगडी देवी या टीम कडून. प्रवेशद्वारावरती फडकणारा भगवा ध्वज, त्याच्याकडे बघितलं की आठवणी देतील ते राजे, ज्याला वयाच्या 11व्या वर्षी द ग्रेट मराठा ही उपाधी दिली. 5 पातशाया होत्या. या वेळेला मात्र उजव्या इष्टीच्या अंपायरच्या पंचांच्या बाजूने जाणारा चेंडू, कॉम्बॉक्स कडून जाणारा चेंडू क्वालिफाईड पंच हेरतायत, अवांतर घोषित करतायत. अवांतर 1 धावसंख्येमध्ये भर पडतोय. संघ पोहोचतोय 13च्या घरात.
शुभ अशुभ असं काही नसतोय मित्रांनो. खरं तर आपल्या मनाची मानसिक तयारी विजयासाठी काय असतोय. विनर इज नेव्हर क्वाईट, क्वाईट इज नेव्हर विन असं म्हटलं जातोय. दिला फटका, या बलेला मात्र डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. वन बाउन्स, बाउंड्री. पुढील सामन्याचा टॉस करण्यासाठी टॉस का बॉस या कक्षामध्ये आपण येऊन टॉसचा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे. तरी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस का बॉस या कक्षामध्ये यायचंय. पुढच्या अगदी सामन्याचा नाणेफेकीचा कौल झाला. या वेळेला आपण पाहू शकाल, मला वाटतोय सागर पुत्र हा नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. आपल्याकडे निश्चितच त्यांचा निर्णय येईल. तोपर्यंत परत एकदा चला जाऊ या मैदानाकडे. खरं तर क्रिकेट हा डावखुऱ्यांचा खेळ आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटची चाचपणी केलीत तर कैक डावखुरे उजवे ठरलेले आहेत. पहा तुम्ही ऑस्ट्रेलिया, याचबरोबर मात्र अवांतर धावसंख्येमध्ये भर पडतोय. स्वैर मारा, दूषित मारा, खराब मारा या एक धावसंख्येबरोबर धावसंख्या वधारली. धावसंख्या धावपटालावरती 1 दशक आणि 19 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 बाद 19 धावसंख्या धावपटालावरती. कालच्या अगदी दिवशी सांगितलं खारवी समाजाची दहशत. परत एकदा निश्चित अगदी समाज तसं पाहिलं तर कोकण किनारपट्टीवरती पाहायला मिळतोय हा समाज. परंतु या समाजाची पुन्हा एकदा बॅक टू बॅक स्वैर मारा. वेगवान गोलंदाजीपेक्षा नियंत्रित गोलंदाजी फार महत्वाची आहे क्रिकेटमध्ये. दुसऱ्या क्रमांकावरती गोलंदाजी करण्यासाठी येतोय निषाद. पहिला चेंडू अवांतर, दुसरा चौकार, तिसरा अवांतर, चौथा अवांतर, पाचवा अवांतर. म्हणजे आतापर्यंत 5 चेंडू फेकले, त्यात 4 अवांतर. 77 धावसंख्येमध्ये अशा प्रकारच्या अवांतर धावसंख्येत देणं म्हणजे स्वतःच्या टीमला अगदी धोक्याची घंटा असू शकतोय तोच निषाद. या वेळेला मग मात्र एक छानसा चेंडू फेकतोय. 1 धावसंख्येमध्ये भर पडतोय. संघ पोहोचतोय 20 च्या घरात. 20 लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 बाद 20. विश्वजित आणि रोहित यांच्यासारखे 2 मोहरे तंबूत परतलेत. त्यांचे बुरुजावरून कोसळले. या वेळेला बॅटची अगदी कडा घेतोय. तोपर्यंत 1 धावसंख्या पूर्ण केली. 1 धावसंख्येबरोबर धावसंख्या वधारली गेली. धावसंख्या धावपटालावरती 21 च्या घरात. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन आला निषाद. निषाद मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती येताना अवांतर स्वैर मारा वारंवार करत होता. इथं त्याला मात्र थोडासा सूर गवसला आणि आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत. निर्णायक 4 अवांतर, 7 चेंडू फेकलेत आणि अजूनपर्यंत 3 चेंडू फेकायचा आहे. म्हणजे निषादसाठी या लीगला 10 चेंडूंची षटक बहुतेक अगदी फेकावं लागेल आपल्या कोट्यामधून. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतायत वारंवार. अगदी माचीवरील क्षेत्ररक्षक बाले किल्ल्यात आणतायत. बाले किल्ल्यातील क्षेत्ररक्षक प्रवेशद्वारावरती नेत आहेत. प्रवेशद्वारावरचा क्षेत्ररक्षक अगदी मेना दरवाजाकडे नेत आहेत. किल्ल्यावरती अगदी आपलं अस्तित्व या मॅच मध्ये टिकवून ठेवायचं असेल तर कुणाच्या हाती अगदी ते शस्त्र आणि अस्त्र द्यावं हे कर्णधार ठरवत असतो. आणि म्हणून यशस्वी कर्णधार या ठिकाणी आई आगडी देवी टीम कडून. ओव्हरपिच चेंडू होता. या वेळेला अगदी डोले झाकून मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न असक्सेसफुल, अयशस्वी झाला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. म्हणजे ज्या गोलंदाजानं 4 चेंडू अवांतर टाकलेत परंतु 4 चेंडू टाकताना 1 चौकार जर दिला असला तर उर्वरित आता 3 चेंडू त्याची भर काढून दिसतात. काढताना अगदी दिसतोय निषाद. तोच निषाद राऊंड द विकेटनं राईट आर्म राऊंड द विकेटनं मारा करतोय. आखूट टप्प्याचा चेंडू परत एकदा मारण्याचा प्रयत्न. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव. असं वाटलं होतं की अगदी हा महागडा ठरणार का गोलंदाज, परंतु नाही. या गोलंदाजाला गवसला सूर. क्षेत्ररक्षक मात्र उत्तम अशा प्रकारचा त्याला प्रतिसाद देत आहेत. आणि स्ट्राईक एंड कडे असणारा फलंदाज ज्याचं नाव आहे शुभम मात्र या बल्लेला अगदी जर आपण पाहू शकाल तर एक चांगल्या प्रकारचा खेळ मैदानावरती आहे. स्पर्धा उत्तम दर्जाची आहे कारण आपण पाहू शकाल उत्तम दर्जाची लाईव्ह टेलिकास्टिंग आहे. थेट प्रक्षेपणाची जबाबदारी ही tenniscricket.in मित्र यांना आंतरराष्ट्रीय सामने सुद्धा अगदी IPL सुद्धा टेनिस क्रिकेट मधील IPL सुद्धा ज्यानं अगदी चित्रीकरणाचं काम ज्या चॅनलनं केलंय नाव आहे. जवळजवळ लाखो फॉलोअर्स आहेत ज्या चॅनलला. त्या चॅनलचं नाव म्हणजे tenniscricket.in. तदनंतर दर्जेदार
अंपायर, दर्जेदार समालोचक या सर्वांचा अगदी महत्वपूर्ण सहभाग आणि सहकार्य स्पर्धेला लागतोय. म्हणून या स्पर्धेचं खरं तर एक छान आज जर पाहू शकाल तर 2 षटकं संपली गेली. या मैदानावरती पहिला सामना सुरू आहे. पहिला सामना या वेळेला एक्झिबिशन एक प्रदर्शनीय सामना होता. जय भोले विपक्ष मंगलमूर्ती वेळणेश्वर या दोन्ही संघांमधून जय भोले या संघानं मजल मारली, परंतु त्याच्यानंतर वेळणेश्वर या संघानं मात्र पराभव पत्करावा लागला आणि पराभव पत्करल्यानंतर खर तर किनारपट्टीवरती असणारा प्रीमियर लीग मग ज्या वेळेला हवेनं आणि त्याचबरोबर जर हवेच्या सोबतच जर आपण बघितलं इथं मात्र स्कोर बोर्ड वरती स्कोर आहे 21-21, लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 षटकं संपली गेली. 12 चेंडूंचा खेळ संपला. आता 24 चेंडू आणि 24 चेंडूंमध्ये जवळजवळ 56 धावांची आवश्यकता ही निर्णायक विजयासाठी असावी. 24 चेंडू 56 धावांची आवश्यकता आहे, कारण 21 इज इक्वल टू 56 प्लस जर केले तर अगदी 76-77 धावांचा टार्गेट उभा करायचा होता. दमछाक होईल का? कारण इथं जर आपण पाहू शकाल तर या वेळेस मात्र निश्चितच एक गोलंदाजी मार्कवरती आता नव्यानं येतोय. नाव आहे मयूर. वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक घेऊन येतोय. पर्सनल सेकंड ओव्हर फर्स्ट मॅच. आई आगडी देवी विपक्ष स्वयंभू स्फूर्ती कला. अतिशय सुरेख अप्रतिम गोलंदाजी. खर तर हा फ्रेश या वेळेला मात्र ऑफस्टिकच्या अगदी बाहेरून जाणारा चेंडू आमचे क्वालिफाईड पंच संदीप पाटील अवांतर घोषित करतायत. दोन्ही हात जमिनीला समांतर करतायत. स्वैर मारा घोषित करतायत. एक धावसंख्येमध्ये भर पडतोय. संघ पोहोचतोय 22, लॉस ऑफ 2. 3 दुऱ्या स्कोर बोर्ड वरती आपल्याला या पाहायला मिळतायत. अतिशय सुरेख तिसऱ्या षटकाला सुरुवात होत असताना फॉलो थ्रो मध्ये गॅदर करतोय स्वतः गोलंदाज. या चेंडूला कोणत्याही प्रकारची धावसंख्या प्राप्त होत नाही. अशा प्रकारचा जर संत गतीनं तर कदाचित नाणेफेकीचा कौल हरून सुद्धा विजय संपादन करता येऊ शकतोय. म्हणून गोलंदाजानं गोलंदाजी उत्तम केली तरी क्षेत्ररक्षण उत्तम करणं हे तेवढंच महत्वाचं असतोय सामना विजयासाठी. मयूर राऊंड द विकेटनं राईट आर्म राऊंड द विकेटनं मारा करतोय. या वेळेला मात्र अतिशय सुरेख ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू पाठवलाय भरभर साठी खणखणीताला षटकार. या षटकाराच्या साह्यानं धावसंख्या धावपटलावरती वधारली गेली. जपकन धावसंख्या झाली आता 28च्या घरात 2 बाद 28. 22 धावसंख्या असताना आपल्या बॅटला मात्र एक गोड आवाज आला बॅट मधून. टायमिंग साधला गेला. ओरपीट चेंडू होता. सरळ भिरकावला डिपिट विकेटच्या दिशेनं. 6 धावांसाठी षटकार. 28 धावसंख्या धावपटलावरती मयूरला काहीसा कान मंत्र देतोय स्वतः कर्णधार. ज्या कर्णधाराला ठाऊक आहे ही मॅच डू ऑर डाय असं म्हटलं तर वावगं ठरलं जाणार नाही. जशी जल फायटर, दी ग्रेट चॅलेंजर या तिन्ही टीम साठी सुद्धा आपलं अस्तित्व या टीम आपल्या लीग मध्ये टिकवून ठेवायचं असेल तर अगदी विजय हे फार महत्वाचं आहे. परत एकदा अतिशय सुरेख मारलेला चेंडू. चेंडू मात्र टप्प्यात उचलतोय तोपर्यंत 1 धावसंख्या पूर्ण केली. या 1 धावसंख्येबरोबर धावसंख्या वधारली गेली. धावसंख्या धावपटलावरती दिसतोय 29च्या घरामध्ये. 29 धावसंख्या धावपटलावरती. आणि अगदी एक छानसा खेळ मैदानावरती सुरू आपण पाहू शकाल. परत एकदा शुभम. आतापर्यंत शुभमनं 4 चेंडू खेळलाय. शुभम वन डाऊन साठी आलेला रोहित गेला, परंतु मुकेश अजूनही तग धरून आहे. मुकेशनं आतापर्यंत 6 चेंडू घेतलेत आणि 6 चेंडूंमध्ये 12 धावसंख्या स्वतःच्या खात्यावरती जमा केल्यात. तो मुकेश मात्र फलंदाजी मार्कवर असेल. शुभम उंच पुरा खेळाडू, जवळजवळ 6 फूट उंचीचा पुरेपूर फायदा घेईल का? अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न. हा बॉली पद्धतीचा चेंडू होता. टायमिंग मात्र उत्तम साधला गेला नाही. बॅटला मात्र चेंडू आला, परंतु तोपर्यंत 2 धावसंख्या पूर्ण झाल्या. 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती वधारल्या गेल्या. धावसंख्या धावपटलावरती दिसत आहेत 31च्या घरात.
वैयक्तिक पहिलं, दुसरं आणि सांघिक तिसरं षटक. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू, पाचवा चेंडू. सेकंड लास्ट टू गो, सेकंड टू गो. अगदी पाचवा चेंडू फेकेल मयूर. हा या आखूट टप्प्याचा चेंडू सरळ सरळ हाताळणं खेळण्याचा प्रयत्न, पंचांच्या डोक्यावरून बिरकावला. जाईल का चेंडू? हो, निश्चित सीमारेषे जवळ होतोय फील्ड. तोपर्यंत धावा जमा केल्या जात आहेत दोन. या दोन धावसंख्येबरोबर पण पुन्हा एकदा धावसंख्या बदलली गेली. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळतोय 33. लॉस ऑफ 2 विकेट. 2 बाद 33. 22ला 2, आता 33ला 2. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे आपल्या कोट्यातील, म्हणजे आजच्या या दुसऱ्या म्हणजे पहिल्या मॅच मधील मयूरच्या कोट्यातील हा शेवटचा चेंडू आहे. खर तर गोलंदाजीतून कैक विजय मिळवून देणारा हा गोलंदाज, मध्यम गतीचा गोलंदाज, अप्रतिम क्षेत्ररक्षण स्वतः गॅदर करतोय. धावपट्टीवरती मात्र इथं निर्धाव चेंडूची सांगता झाली. 33 धावसंख्या धावपटलावरती 3 षटकं संपली जात आहेत. 11च्या सरासरीनं वाटचाल करतोय संघ. या सरासरीनं वाटचाल केली तर कदाचित पराभवाच्या छायेखाली बसावं लागेल स्वयंभू स्फूर्तिकाला टीमला, परंतु मनगटामध्ये ताकद असेल तर सर ते शेवटी शेवटच्या अगदी गोलंदाजीवरती सुद्धा. आणि अगदीच खरं तर माझे साथी कॉमेंटेटर्स अमित म्हात्रे यांना सांगितलं, वेळणेश्वर मध्ये आणि रत्नागिरी मधील सुद्धा तमाम SSC मध्ये शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये घवघवीत यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना, उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुनश्च त्यांचं KPL 2023 दरम्यान हार्दिक अभिनंदन केलं जातोय. खरं तर आता तुम्हाला परत एकदा वेगवेगळ्या प्रकारचे ट्रॅक आहेत. आर्ट, सायन्स, कॉमर्स म्हणजे कला, शास्त्र आणि वाणिज्य एक चांगल्या प्रकारचं शिक्षण करत सांगितलं जातोय. आणि अगदी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांमधून अनेक, मग आमच्या संदीप पाटील यांची कन्या राजेंद्र गरत यांचाही सुपुत्र, हेही अगदी 10वी मध्ये घवघवीत यश संपादन करून पास झाले. त्या उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा आणि मनपूर्वक KPL खारवी समाजाच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन. अगदी अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना खचून जाऊ नये असं म्हटलं जातोय. पराभव ही यशाची पहिली पायरी आहे. किंबहुना इयत्ता 9वी आणि 10वी मध्ये नापास झालेल्या कैक विद्यार्थ्यांनी काय घडवलंय, उच्च शिक्षित होण्यापेक्षा उच्च संस्कारित व्हावं. आज तादायत आपल्या भारतातील सर्वात मोठे उद्योगपती धीरूभाई अंबानी त्यांच्या शिक्षणाकडे जर अगदी आपण पाहिलं तर त्या शिक्षणाकडे जर लक्ष दिलात तर किंबहुना तुम्हाला समजेल. तदनंतर सचिन रमेश तेंडुलकर भारतरत्न यांच्याही शिक्षणाकडे जर लक्ष दिलं, स्किल महत्वाचं आहे, कौशल्य महत्वाचं आहे. त्या कौशल्यानं मारला फटका, इथं मात्र क्षेत्ररक्षक करणार नाही चूक, पकडला जातोय झेल. इथं संपला. काय हे विचारावं माझ्या राजांना, ज्यांचा आज शिवराज्याभिषेक आहे. मराठी तिथी होती, शनिवार होता, पहाटे 5:30 वाजता रायगडावरती ज्यांना राज्याभिषेक झाला त्यांना विचारा पराभव म्हणजे काय. पुरंदरच्या तहामध्ये 23 किल्ले द्यावे लागले राजांना. ठरवलं असतं तर तेव्हाच राजे मागे सरकले असते. नव्या उमेदानं प्रयत्न केले. 361 किल्ले वयाच्या 44व्या वर्षात, म्हणजे ज्या दिवशी राज्याभिषेक झाला राजांकडे 361 किल्ले होते. खचून जायचं नाही, नाहीतर आत्ताची अनुत्तीर्ण झालेली मुलं 1-2 विषय गेले काय, वडिलांना काबाड कष्ट करावेत आणि घरी अगदी पंख्याला लटकावं. खऱ्या अर्थाने ही औलाद महाराष्ट्राची नाही. खचून जायचं नाही. एका वर्षी नापास झाल्यानंतर काय होतोय मित्रांनो, अगदी प्रयत्न करा. आजही आम्ही तुमच्या समोर, मी अगदी 1 वर्ष अगोदर SSCच्या म्हणजे इयत्ता 9वी मध्ये फेल असणार आहे. आणि ज्या वेळेला परत एकदा नव्यानं उमेदीनं शिक्षण घेतलं गेलं आणि त्याच्यानंतर अगदी आम्ही पदवी पूर्ण केली. आपण पाहू शकाल म्हणून खचून जाऊ नये. तशी नतदृष्ट औलाद या महाराष्ट्राच्या मातीत तर जन्माला येऊच नये, जो महाराष्ट्र ज्या राजांचा आहे. या वेळेला मात्र चौथ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती एक चांगलासा पुन्हा एकदा निषाद, नको वाढवू आवाज. दुसरा चेंडू तो सुद्धा अतिशय उत्तम, अप्रतिम. या वेळेला आपण पाहू शकाल अतिशय चांगल्या प्रकारची झेल पकडली गेली मुकेची, जो सलामीसाठी प्रवेशद्वार शाबूत ठेवण्यासाठी आपल्या गडाचा आला होता.
ज्याच्या बॅटमधून षटकार चौकारांचे बहुचार बारिश पाऊस बघितलं अतिशय सुरेख टायमिंग प्रॉपर ताकदीचा वापर चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. गायक रायगडच्या भूमीतील नाव आहे परमेश माली यांच्या आवाजातील हे गीत ऐकलं त्याला षटकाराला मानवंदना दिली गीतातून. आणि आजचा एक अप्रूप आणि आनंदाचा क्षण आपण MKPL खारवी समाज प्रीमियर लीग रत्नागिरी अंतर्गत रत्नागिरीमधील अनेक रत्नांना खारवी समाजातील या ठिकाणी आमंत्रित केलं गेलं, सोल्ड केलं गेलं, निवडलं गेलं या KPL साठी. एक एक कर्णधार 3-3 वर्ष नेतृत्व करतायत कर्णधार म्हणून. यावेळेला पाहू शकाल एकीकडं आपण पाहतोय की विश्वजित सारखा एक यशस्वी कर्णधार आहे तर दुसऱ्याकडे आई आगडी देवी टीमचा कर्णधार मोजेश. हो लेग स्टिक वरून जाणारा चेंडू क्वालिफाईड. पंच प्रशांत माली अवांतर घोषित करतात. अवांतर 1 धावसंख्येमध्ये भर पडतोय, संघ पोहोचतोय 40च्या घरात. आता मात्र 37 धावांची आवश्यकता. निर्णायक विजयासाठी उशिरा आलेल्या प्रेक्षकांचं क्रीडा रसिकांचं परत एकदा मी मनपूर्वक KPLच्या माध्यमानं सहर्ष स्वागत करतोय. आणि काही क्षणांपूर्वी माननीय सरपंच चैतन्य साहेबांनी एक उल्लेख केला आहे व्यक्तीचा. या बलेला मात्र अतिशय सुरेख पाहायला मिळेल, पकडला जाईल झेल. चौथा हादरा या मात्र स्वयंभू स्फूर्ती कला गडाचा चौथा बुरुज डासलला जातो आहे. झेल संपला या ठिकाणी. मात्र ज्याचा खेळ नाव आहे ऋषभनं आतापर्यंत मला वाटतं 5 चेंडू खेळला असेल ऋषभ, 3 आणि त्याच्यानंतर 6 षटकार स्वतःच्या खात्यावरती जमा केल्या. परंतु त्याच्यानंतर मात्र परतावं लागलं ऋषभला. आता इन ॲट नंबर 6 वरती कोण येतोय? नवीन फलंदाज. फलंदाजाचं नाव आहे अवधूत. खर तर अवधूत चिंतन ठरेल का या टीमसाठी? 2 सामने जिंकलेले आहे. मी अगदी उल्लेख करेन की प्रत्येक सामन्या गणित आपला अगदी हॅलो, मी सर्व सन्माननीय ग्रुपचे अध्यक्ष, सन्माननीय राजे ग्रुपचे अध्यक्ष, सन्माननीय जय बैरी ग्रुपचे अध्यक्ष, सन्माननीय जय गणेश ग्रुपचे अध्यक्ष, सन्माननीय साई 7 ग्रुपचे अध्यक्ष, सन्माननीय श्रीराम ग्रुपचे सन्माननीय अध्यक्ष, पार्वती ग्रुपचे सन्माननीय अध्यक्ष, मित्रप्रेमचे सन्माननीय अध्यक्ष, या सर्व अध्यक्षांनी पॅव्हिलियन मध्ये तात्काळ यायचंय. विलंब न लावता तात्काळ आपण पॅव्हिलियन मध्ये यायचंय. धन्यवाद. चला लगेचच सामना सुरू करायचा आहे. क्वालिफाईड पंच प्रशांत माली सर. आपण पाहू शकाल की सागरपुत्र यांना 2 मॅचेस खेळला, 2 मॅचेस जिंकला, एकही लॉस झाला नाही आणि त्याचबरोबर त्यांना पॉइंट्स प्राप्त झाले ते 4. खरं तर 6.263 ज्यांचा स्कोर रेट रन रेट आहे. तदनंतर स्वयंभू स्फूर्तिकाला 2 सामने खेळला, आता 3रा सामना खेळतोय, 2 सामने जिंकलाय, एकही पराभव नाही आणि अगदी ज्याचे पॉइंट्स आपल्याला मिळत आहेत पाहायला 4, ज्यांचा स्कोर रेट आहे 1.903. आई आगडी देवी 2 सामने खेळलाय, 1च सामना जिंकलाय, 1 लॉस झालाय, अगदी 2 पॉइंट्स आहेत त्याच्याकडे. त्यांचं स्कोर रेट आहे 2.211. तदनंतर जल फायटर 2 सामने खेळलाय, दोन्ही सामने परास्त झालाय, पराभव आहे. त्यांच्याकडे पॉइंट्स 0 आहेत. त्यांचा स्कोर रेट आहे -1.531. आणि द ग्रेट चॅलेंजर 2 सामने खेळलाय, दोन्ही परास्त झालाय. आपण पाहू शकाल की त्याच्यानंतर एकही पॉइंट्स ज्यांच्या पदरात नाही त्यांचा स्कोर रेट आहे -3.844. अवांतर 1, बॅक टू बॅक 2 अवांतर. या 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती वधारली 42च्या घरात. वैयक्तिक पहिला आणि सांघिक 5वं षटक घेऊन आलाय. चौथं षटक निषाद
निषादच्या व्यायाम मात्र गोलंदाजीतून एक चांगल्या प्रकारचा पाहायला मिळतोय काय इथं मात्र निश्चित धोका पत्करला गेला, आत्महत्या म्हणावी लागेल. आपल्याच एखाद्या मावल्यानं आपल्यालाच एखाद्या बुरुदावरून ढकलून द्यावं, दिलं ढकलून. इथं मात्र परतावं लागेल या फलंदाजाला. बॅक टू पॅव्हेलियन. चार आपले सर्व या ग्रुपमधील 4 माणसं आपण जी भोजनाची व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी आपण त्वरित जायचं आहे. राजे ग्रुप, जय भैरी ग्रुप, जय गणेश ग्रुप, साई सेवन ग्रुप, श्रीराम ग्रुप, पार्वती ग्रुप, मित्र प्रेम ग्रुप, आपली उपस्थिती आणि आपली हजेरी ही अपेक्षित आहे. कारण हा खेळ आणि हा पर्व हे आपल्या संपूर्ण अखंड खारवी समाजाचे नियोजनासाठी आणि त्यांच्या स्वागतासाठी आणि पाहुणचारासाठी आपण या ग्रुपची निर्मिती नियोजन केलेलं आहे. तरी आपण राजे ग्रुप वेळणेश्वर, जय भैरी ग्रुप वेळणेश्वर, जय गणेश ग्रुप वेळणेश्वर, साई सेवन ग्रुप वेळणेश्वर, श्रीराम ग्रुप वेळणेश्वर, पार्वती ग्रुप वेळणेश्वर, मित्र प्रेम ग्रुप या सर्वांनी आपण भोजनाची व्यवस्था केलेली त्या ठिकाणी आपण त्वरित जायचं आहे आणि काही यातील सदस्यांनी आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. धन्यवाद. अवधूत आला काय आणि अवधूत गेला काय. या वेळेला मात्र अवधूतची पकडली झेल. अवधूत संपतोय या वेळेला. अवधूतचा खेळ. अवधूत होणार बॅक टू पॅव्हेलियन. खरं तर राजेंद्र गरज सर आणि अमित म्हात्रे सांगायचं झालं ना तर एक अभिमानाची गोष्ट आहे. आतापर्यंत एका वर्षात जवळजवळ 100हून अधिक आयोजनामध्ये ऍज अ कॉमेंटेटर्स म्हणून आम्ही जात असतोय. परंतु असं आयोजन ज्या ठिकाणी 9 दिवस चालणारा हा कुंभमेळा आहे, क्रिकेटचा कुंभमेळा आहे या कुरुक्षेत्रावरचा, आणि 9 दिवस दुपारचा माध्यान्ह भोजन म्हणजे अन्नदान. अगदी क्रीडा रसिकांपासून, छोट्यांपासून, खेळाडूंपासून, आयोजकांपासून, मान्यवरांपासून या सर्व घटकांना अन्नदान करणं प्रचंड मोठी खऱ्या अर्थानं ही अचिव्हमेंट, प्रचंड मोठी खऱ्या अर्थानं ही दानशूर वृत्ती. या वृत्तीला खारवी समाजाला, आणि म्हणून या समाजाबद्दल मी आवर्जून उल्लेख करेन की भुकेपुरतं खाणं ही प्रकृती आहे, भुकेपेक्षा जास्त खाणं ही विकृती आहे. मात्र दुसऱ्याची भूक जाणून स्वतःच्या ताटातली अर्धी भाकरी दुसऱ्यांना देणं ही माझ्या खारवी समाजाची संस्कृती आहे. या उक्तीप्रमाणे अगदी आज निश्चितच खारवी समाजानं भुकेला आहे तो क्रांती करू शकत नाही, काय करू शकत नाहीत, मग आपल्या ताटातील अगदी अर्धी भाकरी त्याला देणं ही माझी खारवी समाजाची संस्कृती आहे. खरं तर सॅल्यूट आहे, सलाम आहे या खारवी समाजाच्या त्या संस्कृतीला. पुनशवलतोय मैदानाकडे. समीकरण येऊन थांबले आता 4 षटक म्हणजे 12 चेंडूंचा खेळ थांबलाय आणि 12 चेंडूंमध्ये जवळजवळ 34 धावांची आवश्यकता असेल ही निर्णायक विजयासाठी. बारा 35 माफ करा कारण 77 ला विजय आहे. 12-34 अगदी 12 चेंडू 34 धावांची आवश्यकता असताना इथं मात्र धावसंख्या धावपटलावरती 43. आता मात्र निर्धाव चेंडूची सांगता. परत एकदा बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू. चेंडूने एक विशिष्ट उंची घेतली आणि सरळ आला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 5वं षटक घेऊन आलाय. नाव आहे दिलीप. दिलीपने आतापर्यंत 2 चेंडू उत्तम फेकले. खर तर अतिशय अखूट टप्प्याचा चेंडू काय होणार. इथं मात्र बॅटला चाटून निघालेला चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला जातोय, पकडला जाईल.
तर महाराष्ट्रातील टेनिस क्रिकेटमधील मास्टर माइंड इक्कू संजय सोलंकी मैदानामध्ये कितीही गोंधळ असेल तरी त्याचा बारकाईनं प्रत्येक गोष्टीकडे लक्ष असतोय. तो अगदी असणं प्रत्येक खेळाडूचा गरजेचा आहे. 5 अतिशय सुरेख मारलेला चेंडू, यावेळेला एक विशिष्ट उंची घेतली. परत एकदा दिलीप, खरं तर हा पहिला षटक टाकतोय की 5वा षटक टाकतोय, जे हाणामारीचे षटक आहेत त्यावेळेला, परंतु त्याची जमेची बाजू कोणती असेल तर आता अगदी लो ऑर्डरला खेळणारे खेळाडू खेळण्यासाठी, खालच्या पट्टीतील खेळण्यासाठी अगदी आलेले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. नाव आहे पवन. परत एकदा अतिशय सुरेख बॅक टू बॅक, परत एकदा निर्धाव चेंडू. आतापर्यंत 5 चेंडू संपलेत. निर्धाव चेंडूची 6वा चेंडू, मला वाटतोय 7 चेंडू 34, आणि हा षटक निर्धाव षटक होऊ शकेल का, मिडन षटक फेकू शकेल का. नाव आहे दिलीप. वा, अतिशय सुरेख मारलेला चेंडू, नाही मिडन षटकच्या ऐवजी अगदी षटकाला दिली, या चेंडूला दिला सूर आणि गेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. होऊ शकाल 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. डू ऑर डाय, करो या मरो. 28 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 28 धावा. महागडं समीकरण सोडवायचं असेल त्यावेळेला मैदानामध्ये लसावी मसावी करणं गरजेचं आहे. अगदी कशी असतोय ते आता उत्तीर्ण झालेल्या SSCच्या विद्यार्थ्यांना विचारा, त्यावेळेला अगदी अगदी रिझल्ट ही लागला आणि आम्ही शुभेच्छाही दिल्या KPLच्या माध्यमानं उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना. पाहू शकाल 6 चेंडू 28 धावा. गोलंदाजी मार्कवर शेवटचं डेथोर घेऊन येतोय. नाव आहे स्वतः कर्णधार मोजेस. या कर्णधाराने सांगितलं 75 पर्यंत मजल मारू आणि त्यांना अगदी थांबवण्याचा प्रयत्न करू. पहिला चेंडू इथं मात्र वारंवार क्षेत्रक्षणामध्ये बदल करतोय आई आगडी देवी. जर हा विजय संपादन केला तर या पोलमध्ये, या गटामध्ये काहीशी अगदी सूत्र इकडचे तिकड हालताना दिसतील आपल्याला निश्चित. अतिशय सुरेख अप्रतिम झेल आतापर्यंत मला वाटतोय तिथं हा दुसरा झेल आहे. अतिशय सुरेख पकड. जगत जननी नाव आहे कारल्याची एकवीरा. 3.5 शक्तिपीठ आहेत, त्यातील रेणुकेचा अवतार म्हणजे कारल्याची एकवीरा. त्या आईला वंदन केलं गेलं सलमान डीजे यांच्या माध्यमातून. आपण पाहू शकाल नितेश बॅक टू पॅव्हिलियन. आता मात्र इन ॲट 10 नंबर वरती खेळाडू येतोय नवीन स्वयंभू स्फूर्तिकाला 12वा प्रतिनिधी. हॅलो हॅलो, इथे उपस्थित खेळाडू यांनी आपण भोजनासाठी जायचंय, कारण आपण भोजनाची एक वेळ ठेवलेली आहे. त्या वेळेमध्ये आपण सर्वांनी भोजन करून घ्यायचंय. तरी मी सर्वांना विनंती करेन आपण भोजनासाठी आपल्या या भोजनालयामध्ये जायचंय. धन्यवाद. अतिशय सुरेख. या वेळेला आपण पाहू शकाल एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न झाला सक्सेसफुल. इथं मात्र चेंडू संपले गेले 2. आता 4 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. 4 चेंडू 27 धावा, 27 धावा 4 चेंडू. मैदान जरी खडकाल असेल तरी असं वाटलं होतं मोठा स्कोर सहज चेस करता येईल. गोलंदाजी वाखाणण्याजोग करणं महत्वाचे आणि तशीच करताना दिसतोय स्वतः कर्णधार मोजेस. इथं मात्र परत एकदा पकडला जाणार झेल. इथं मात्र संपला जाणार या फलंदाजाचा खेळ. हा फलंदाज होतोय बॅक टू पॅव्हिलियन. क्रीडा रसिकांना विनंती करेन की आपण या भोजनाची आपण एक आता वेळ निश्चित केलेली आहे. आपण आपल्याला 2:30 वाजेपर्यंत हे भोजन करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर भोजनाची व्यवस्था आपल्या नंतर जे कोणी असतील तर ती केली जाणार नाही, परंतु आपण 2:30 वाजेपर्यंत सर्वांनी भोजन करून घ्यायचे. आपले क्रीडा रसिक आहेत त्यांना एक नम्र विनंती. धन्यवाद.
तर आपण पाहू शकाल की आतापर्यंत सागरपुत्र आणि जय जल फायटर या दोन्ही संघाच्या संघनायकांमध्ये सागरपुत्र हा नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. निर्णय क्षेत्ररक्षण असेल तर मैदानाचा लगेचच ताबा घ्यायचा आणि निर्णय जर फलंदाजी असेल तर डगआउट मध्ये यायचा आहे. आणि त्यांचे 12वे प्रतिनिधी कॉम्बॉक्स मध्ये अपेक्षित असतील. आतापर्यंत मयूरनं 3 झेल पकडलेत. सहज गत्त्या मारलेला चेंडू, पॉइंटच्या खेळाडूच्या डोक्याच्या वरून मारलेला चेंडू, परंतु देतोय धावा 2. इथं मात्र या धावसंख्येवरती आपल्या विजयापर्यंत पोहोचता येणार नाही, कारण इथं मात्र पल्ला राहिला खूप दूर. आपल्या गाडीमध्ये इंधन पेट्रोल राहिलं फार कमी. परत एकदा जर अगदी रिचार्ज व्हायचं असेल तर अगदी एक मोठमोठे फटके करण्यात 4 चेंडू म्हणजे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि धावसंख्या अपेक्षित आहेत 25. औपचारिकता राहिली सामन्यात. एकतर्फी विजय संपादन करेल का आई आगडी देवी? आई आगडी देवी या संघाचा संघनायक मोजेश आपण पाहू शकाल, ज्यानं फलंदाजी करताना नाणेफेकीचा कौल घेतानाच एक विचारपूर्वक त्यानं सांगितलं की 70, 75, 80 पर्यंत आमचा टार्गेट असेल आणि समोरच्या टीमला 60 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न होता. ते तसंच केलं मोजेशनं. मोजेश मात्र खेळताना दिसतोय या वेळेला गोलंदाजी ट्रॅक वरती. 5वा चेंडू, आखूट टप्प्याचा चेंडू फाईन लेगच्या दिशेनं टोलवलाय, येतोय अलगत. मात्र आउटफील्ड खराब असल्या कारणानं, परंतु तोपर्यंत एक पलता पलता 2 धावसंख्या पूर्ण केल्या. आता मात्र 1 चेंडू 23 धावांची आवश्यकता. सागरपुत्र लगेच तयारीत राहायचं आणि मैदानात लगेचच धावत पलत लाईनअप करून इंटरनॅशनल खेळाडूंसारखा या मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. कार्यक्रमातील अगदी एक क्षणचित्र टिपले जात आहेत. ते आमचे 2 कॅमेरामन आपण पाहू शकाल, जे अगदी स्टेट आपल्याला पाहायला मिळतो आणि दुसरा अगदी डीप एक्स्ट्रा कव्हर कडे असे 2 कॅमेरामन क्षणचित्र टिपतायत. तुम्हालाही टिपतील आमच्या कॅमेऱ्याच्या कोंदणात आणि प्रसारित करतील. जवळ आता दुबईवरून एक ही सेवा पाहणारा मग चैतन्य दोपावकर यांचा अगदी विद्यार्थी, त्यांनाही काल शुभेच्छा दिल्या. इथं पाहू शकाल की स्क्वेअर लेगच्या दिशेनं मारलेला चेंडू पलून काढला. 1 परत एकदा 2. एक धावसंख्या तुमच्या अगदी स्कोर लेवल वाढवू शकेल याच्यासाठी 3 धावसंख्या पूर्ण करतायत. आणि इथं मात्र विजयी झालेल्या टीमचं अभिनंदन, परास्त झालेल्या टीमला हार्ड लक फॉर दिस टाइम, बेस्ट लक फॉर नेक्स्ट टाइम. या वेळेला मात्र विजयी संघ ज्याची गुणसंख्या आहे 4, परास्त झालेला संघ आई आगडी देवी यांची गुणसंख्या होतोय 4. तर आपण पाहू शकाल की परत एकदा सागरपुत्र, माझी आता वेळ संपणार आणि अगदी मायक्रोफोन वरती मी आमंत्रित करणार अमितजी म्हात्रे. परत एकदा आपण सर्व खारवी समाजाच्या प्रीमियर लीगच्या निमित्तानं घेऊन चालतोय त्या रायगडावरती, जिथं आत्ता सुरू आहे राज्याभिषेक. 350 वर्षापूर्वी तो राज्याभिषेक झाला होता. आज स्वतः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे खरं तर तिथंही नियोजन करतायत. माझे मित्र, नाव आहे मनोज वगैरे, या खारवी समाज प्रीमियर लीगचा आस्वाद घेत असतील ते. आणि त्याचबरोबर माझे गुरु ज्या ठिकाणी राहतात, नाव आहे राजेंद्र गायकवाड, हे रायगडावरती गाईडचं काम करतात. त्यांच्याकडून अगदी सकाळीच या सर्व राज्याभिषेक सोहळ्याच्या काही क्षणचित्रांची मांदी आली, आमच्या मोबाईल पर्यंत आली. असं म्हटलं जातोय माझी राजमुद्रा आहे, ज्या राजमुद्रेवरती एक खूप छान लिहून ठेवलंय, प्रतिपचंद्र लेखे व वर्दिनी विश्ववंदिता शाहसा शिवशैषा भद्राय मुद्रा भद्राय राजते. म्हणजे